शत्रू त्या काळामध्ये हत्तीचा वापर करायचे दरवाजे तोडायला. समुद्राचं पाणी कमी झालं की हत्ती घेऊन यायचे. हत्तीचा स्पीड कमी करण्यासाठी वळण दिलेलं आहे, कळलं. हत्ती नसेल तर लाकडाचा ओंडका वापरायचे. एक लाकडाचा ओंडका पकडायला माणसं लागायचे. स्पीडमध्ये धावत यायचे, पण रस्त्याला वळण आल्यामुळे लाकडाचा ओंडका अडकायचा. एक शेवटचा ऑप्शन असायचा, रात्रीच्या वेळी भाल्या कुऱ्हाडींचा हल्ला व्हायचा किल्ल्यावर. तर रात्रीचा हल्ला किल्ल्यावर झाला ना दरवाजावर, वरती बघा 3 होल लपवलेले आहेत शिवाजी महाराजांनी. या 3 होलातून शिवाजी महाराजांचे मावळे उखळतं गरम तेल टाकायचे, गरम तेल, आणि गरम तेलाने शत्रूंना भाजून ठार करायचे. असे होल तुम्हाला इथे पण दिसतील बघा. हे सगळे गरम तेलाचे आहेत. रात्री शत्रू चढायचा प्रयत्न करायचे अंधारामध्ये, पण वरती चढायचे कसे, त्यांच्या शिपमध्ये अँकर असायचे. अँकरला रस्ते बांधायचे, अँकर वरती फेकायचे. अँकर अडकला खाचात की रस्सीला पकडून वरती चढायचे. त्यावेळी शिवाजी महाराजांचे मावळे गरम तेल टाकायचे. गरम तेलाचे 2 फायदे असायचे. एक, अंगावर पडल्यामुळे ते जळून जायचे, आणि चढायचा पूर्ण प्रयत्न केले तर ते घसरून पडायचे, मग ते गरम तेल टाकायचे. कळलं तुम्हाला. हा टर्न बघा शिवाजी महाराजांनी राईट साईडने ठेवलेलं, उजव्या बाजूने. शिवाजी महाराजांचे मावळे लढायला बाहेर पडायचे ना, उजव्या हातात तलवार घेऊन बाहेर पडायचे. तलवार फिरवायला जागा मिळावी पाहिजे आपल्या मावळ्यांना, म्हणून हा टर्न उजव्या बाजूने आहे. शत्रूंचं सैन्य बाहेरून यायचं ना, त्यांच्या तलवारी भिंतीवर अडकायच्या. त्यांना उजव्या बाजूला जागा नाही ठेवली आहे. कळलं डोकं काय वापरलं शिवाजी महाराजांनी. आणि वरती नगारखान्याची इमारत बांधली. वरती वॉचमॅन असायचे, पहारेकरी. शत्रू आले ना बाहेरून की नगारे वाजवायचे वरती शिवाजी महाराजांचे मावळे, आणि किल्ल्यातल्या मावळ्यांना सावध करायचे. इथे मारुतीचं मंदिर बांधलेलं आहे. ज्यावेळी लढाई यायची ना, लढाईसाठी मावळे बाहेर यायचे, ते मारुतीचं दर्शन घेऊन उभे राहायचे, कारण मारुतीला आपण शक्तीचे देवता म्हणतो. मग शिवाजी महाराजांनी मंदिर किल्ल्याच्या बाहेर बांधले, आतमध्ये नाही बांधले ना. ते मंदिर आतमध्ये बांधलं असतं. कळलं तुम्हाला. या किल्ल्याचा दरवाजा बघा, 350 वर्ष पूर्वीचा दरवाजा आहे किल्ल्याचा. किल्ल्याचा दरवाजा सागाच्या लाकडापासून बनवलेला आहे. रोज संध्याकाळी 7ला बंद होतो, सकाळी 6ला उघडला जातो. आता ही तुमची शेवटची फेरी आहे, शेवटची बोट आहे. तुम्ही आता निघून गेलात ना की हा दरवाजा बंद होणार आणि डायरेक्ट सकाळी 6ला उघडला जाणार. आता हे दरवाजा बंद कोण करणार. या किल्ल्यामध्ये राहायला माणसं आहेत, लोक राहतात या किल्ल्यामध्ये, आणि जे राहणारे लोक आहेत ना ते शिवाजी महाराजांच्या काळापासून आहेत. त्यांच्या आता किल्ल्यावर 10वी 12वी पिढी चालू आहे. हे सगळे मावळ्यांच्या अंशज आहेत. ते दरवाजा बंद करतात. पण शिवाजी महाराजांच्या काळात घड्याळ नव्हतं. त्यावेळेचा टाइम टेबल होतं सूर्यावर. सूर्यास्त झाला सनसेट की मावळे हा दरवाजा बंद करायचे, आणि सकाळी सूर्योदय झाला की उघडायचे. पण मध्यरात्री एखादा सरदार आला ना बाहेरून किल्ल्यातून, त्याला आतमध्ये नाही घ्यायचे. हिरकणी अडकली होती माहिती ना रायगडला. पण आपला एखादा मावळा चुकून अडकला ना बाहेर, किल्ल्यातला मावळा, त्याला रात्री संध्याकाळी घ्यायचं असेल तर हा छोटा दरवाजा वापरायचे. ह्याला दिंडी दरवाजा म्हणायचे. पण मध्यरात्री मोठा दरवाजा नाही ओपन करायचे. हे दरवाजाला खेळे दिसतात ना, हे भाल्यासारखे, यांना टोक होते, पॉइंट होते. हत्तीने धडक मारली तर हत्ती जखमी व्हायचं, पण हा दरवाजा नाही तुटायचा. कळलं तुम्हाला. हे आतमध्ये पहारेकरांची बसायची जागा आहे. दरवाजाला सुरक्षा देण्यासाठी आतमध्ये पहारेकरी थांबायचे. याला महाद्वाराचं ठिकाण म्हणतात, महाद्वार. कळलं तुम्हाला. हे सगळं शिवाजी महाराजांच्या काळातलं बांधकाम आहे, पण सिमेंट नाहीये. शिवाजी महाराजांच्या काळात सिमेंटचा शोध लागला नव्हता. हे चुना आहे, सगळा चुना. हे चुना कसा बनवलेला आहे, तुम्ही समुद्रात जाता तुम्हाला शंखशिंपले सापडतात बघा. हे शंखशिंपले क्रश करायची, पावडर करायची. त्याच्यामध्ये काळा गुळ, समुद्राची वाळू,